देवाच्या एका हुकुमावर संपूर्ण गाव रिकामी होतो 3 दिवस 3 रात्रींसाठी. ते शब्दापुढे आमचा काय आहे? नाही बरोबर. कारण रोजीरोटी तो देता ना, मग त्याच्यासाठी त्या शब्दासाठी आमका जावकच आहे. आपल्याकडे आता गावपण आहे ना, मग सगळी आपल्याकडे जी पाळीव जनावरं असतात ना ती सर्व घेऊन वेशी बाहेर येतात. हे आता चालले आहेत, दुपारचे 2 वाजले आहेत. हे सगळे मित्रमंडळी आपले चालले आहेत. तुम्ही वेगळे बनवतालास की वेगळे राहतालास? आम्ही सगळे एकत्र राहू. किती जण साधारण? 4 घर. 4 घरातले एकत्र. त्यावेळी हां चपलाची देवळाचं एक काढतो, हा. ती चपला उलटी करून ठेवायची. त्या दिशेने यायचं असतं. जाळचा हा त्या दिशे घालू गाव आहे. हां हां पाठी मागे बघायचा हा. ना. रात्री सगळी मंडळी जमली हा. की जा काय सामान आणूचायचे हा. प्रत्येकाक नेमून द्यायचा. हा. ह्या तू उचलता तू उचल, तुम्ही दरवाजा गावता, तुम्ही काय करा. सगळीची कामं अशी केली. कोणाकोणा कोणी बोलायचं ना. हां. कोकणातल्या आहे ना अशा बऱ्याच परंपरा आहेत, शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या. अजूनही त्याच पद्धतीत त्याच नियमात अगदी तंतोतंत पाळल्या जातात. देवाच्या एका हुकुमावर संपूर्ण गाव रिकामी होतो 3 दिवस 3 रात्रींसाठी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा वांगणी येथे आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या वांगणीचा डाळपसरीचा सोहळा अनुभवलात. खूप छान प्रेम दिलं आहे. वांगणी, आचरा, चिंदर आणि मुणगे या 3-4 गावांची देवपळण आणि गावपळण होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वांगणी येथील देवपळण आणि गावपळण अनुभवणार आहोत. मित्रांनो, या ज्या परंपरा केलेल्या आहेत त्या शेकडो वर्षापासून अगदी तशाच्या तशा तंतोतंत पाळल्या जातात. निसर्गाला कोणतीही हानी न पोचवता या रूढी परंपरांचं पालन करून देवाच्या एका हुकमावर गाव 3 दिवस आणि 3 रात्रींसाठी बाहेर पडतो. देवाच्या विश्वासावर, देवावर असलेली श्रद्धेच्या पोटी सर्व मनुष्य अगदी झोपड्या काढून पाहुणे पैकांकडे जाऊन या 3 दिवस 3 रात्रींसाठी राहतात आणि संपूर्ण गाव निर्मनुष्य होतो. याचं वैज्ञानिक कारण म्हणजे पूर्वीच्या काळी अगदी महामारीचे रोग यायचे आणि या महामारीच्या रोगात बरेचसे ग्रामस्थ जे आहेत ते मरण पावायचे किंवा मॉबच्या मॉब मरण पावायचे आणि ते गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी या प्रथा परंपरा केलेल्या आहेत. आजही या प्रथा परंपरा अगदी तंतोतंत पाळल्या जातात. जेव्हा गाव निर्मनुष्य होतो त्या गावातील ग्रामस्थांबरोबर आपली पाळीव जनावरे आहेत, 3-4 दिवसांचं लागणारं जेवणाचं साहित्य सर्व घेऊन हे गावकरी गावाच्या वेशीबाहेर अगदी 3 दिवस आणि 3 रात्रींचा संसार थाटतात. आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व कव्हर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आता आपण वांगणी येथील श्रीदेव रवनाथ येथे आहोत आणि तुम्हाला जर दिसत असेल तर 3-3:30 वाजता जे मंदिरातील देव आहे किंवा नारळ आहे तो 3:30 वाजता पहाटे वेशीबाहेर जाऊन थांबलेले आहेत. दरवाजाला झाप लावलेलं आहे आणि आत्ता हळूहळू साधारण आजच्या या दिवसातील दुपारच्या सत्रात म्हणजे 1च्या नंतर सर्वजण एक टायमिंगचं म्हणजे आजच्या दुपारचं जेवण करून साधारण बाहेर पडतात. ते 4 वाजेपर्यंत संपूर्ण गाव जो आहे तो निर्मनुष्य होतो. गावात कुणी थांबत नाही. अगदी एखाद्या हॉरर सीनलाही लाजवेल असं इकडचं वातावरण असतं. म्हणजे दिवसा ढवळ्यासुद्धा गावात येणं मुश्किल होतं किंवा भीती वाटते. या गावपळणीच्या निमित्ताने जे मुंबईकर ग्रामस्थ आहेत किंवा त्यांचे मित्रमंडळ आहेत ते सुद्धा या गावपळणीच्या निमित्ताने हे सर्व अनुभवण्यासाठी गावी येतात. अगदी झोपड्यात राहून निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गाचा आनंद घेतात. आता बघूया, जाऊया, जिकडे जिकडे राहुट्या बांधल्या आहेत किंवा जे कोणाकडे पाहुणे पैकांकडे राहिलेले आहेत त्यांचे अनुभव आता पाहूया. हे बघा, आता ह्या रिक्षेत सर्व सामान भरल्याने असा हे काका असत, आजी असा, पार्टीचा 3 दिवसासाठी लागणारं सामान असा त्या घेतल्याने. तुम्ही आता काय झोपडी बांधलास की कसं का? आचऱ्यात घेतली पाहुण्यांकडे. पाहुण्यांची ते नाही, ते रूमला जातो. ओके, पाहुण्यांकडे चालले ते. अशा पद्धतीने सगळी तयारी करून जाऊचा लागतं. हे बघा, आपल्याकडे आता गावपळण आहे ना, मग सगळी आपल्याकडे जी पाळीव जनावरं असतात ना ती सर्व घेऊन वेशीबाहेर येतात. हे आता चालले आहेत, दुपारचे 2 वाजले आहेत आणि चालले आहेत. जिकडे आता राहणार ना तिकडे घेऊन जाणार आहे. एक काका येतात, आपले हे ट्रॉली असतं ना त्याच्यातनं सगळ्यांना घेऊन येतं सामान बिमान सगळं असं. लागणारं साहित्य ना तर आपण घेऊन चालले. सूत्र घेऊन चालले आहेत.
कुत्र्यानं उडी मारली डायरेक्ट गाडीवर. बरोबर राहुल. चला आमचे मित्र संतोष पेडणेकर हे तुमची सगळी फॅमिली गेली जाऊ. फॅमिली चालू होता आता येतात थोडी आता जेवलास की जेवून निघालो आता. जेवण आता निघाला. आणि साधारण गाव किती वाजता खाली होता म्हणजे पूर्ण पूर्ण गाव आता 3:30-4च्या नंतरच पूर्ण गाव खाली होतं. म्हणजे अंधार पडायच्या अगोदर सगळे बाहेर. सुव्यवस्थित ठिकाणी जाणार. ओके. अच्छा. तर एक बैलच हा फक्त. एक बैल 5-6 बैल ते दुसऱ्या बाजूच्या सीमेच्या बाहेर ठेवलं होतं सापळे भागात. हा, हा. कारण ते लहान वासरात त्याच्यामुळे ते येताना जरा गाड्या जरा बुचकट असल्यामुळे घेऊन आणि मग तुमच्या धरवची व्यवस्था. मी राहायची व्यवस्था माझ्या मित्राचं घर आहे हा. तिकडे आम्ही गोलतरावटीत राहतो. पांचाळ म्हणून मित्र. चला येतोय. हा चला या. हे बघा हे सगळे मित्रमंडळी आपले चालले आहोत. तुम्ही वेगळे बनवतालास की वेगळे राहतालास. आम्ही सगळे एकत्र किती जण साधारण. 4 घर. 4 घरातले एकत्र. वा सगळा 2-3 दिवसाक लागणारा सामान. शेवटच्या दिवशी एकत्र जेवण वगैरे असं काय नाही काय भाजी वाटा वगैरे सर्व एकत्र. आणि आता पार्टी हे राहतालास का तुलाच्या पुलाच्या पलीकडे. ओके. कोंबडी आहे. हा हे बघा कोंबडी आहे. कोंबडी आहेत कोंबडी. मांजरांची व्हिडिओ केलो पाठवून ठेवतो. मांजरा पण घेऊन गेलो. कोंबडी ठेवलेली त्याच्यात आणि बाकीचा सामान. चला. आत्ता मी ना जिकडे देव थांबतात होता म्हणजे काय जे बाराचा पूर्वज असतो मानाचा नारळ असतो तो आणून इकडे ठेवतात आणि ह्या गावपाळणीला सुरुवात होते. तर चिंदर सडेवाडीमध्ये त्यांचं पूर्वंपार चालत आलेलं स्थान आहे जिकडे रवळनाथाचं बाराचा पूर्वज ठेवला जातो देव ठेवले जातात ते स्थान बघूया. हे बघा ही त्यांच्यानी शेड केलेली आहे. आणि श्रीदेव रवळनाथ वांगणी देवपळण निवासस्थान चिंदर गोसावीवाडी. आणि आपण दर्शन घेऊया. हा जो नारळ आहे तो बाराचा पूर्वज असं म्हणतात. तिकडनं मंदिरातनं आणला जातो आणि याची पूजा अर्चा केली जाते आणि ह्या देवासोबत संपूर्ण गावकरी एकत्र असतात. आता आपल्यासोबत ना सगळे वांगणी गावचे ग्रामस्थ मानकरी हे सगळेजण आहेत. अगदी यंग जनरेशनपासून अगदी ओल्ड जनरेशनपर्यंत इकडे सगळे आहेत. आचरेची गावपळण होता ना तेव्हा इशारत होऊन गाव फुटलं जातं. म्हणजे तोफेची इशारत होता त्याच्यानंतर गाव फुटलं जातं. तुमची एक वेगळी खासियत असा जी रात्री पहाटे 3-3:30 वाजता देव पळून बाहेर येतात गावाच्या वेशीबाहेर. काय सांगशाल त्याच्याबद्दल. त्याच्याबद्दल ते देव घेऊन इथे आणून ठेवलं हां की आम्ही वाजप करणार. हां नाही तर येते वेळी देव घेऊन येते वेळी हां चपला जी देवळाच्या काढतो हा. ती चपला उलटी करून ठेवायची. हां दिशेने यायचं असतं. जाळचा हा त्या दिशे घालू गाव आहे. हां हां पाठी मागे बघायचा हा. ना. रात्री सगळी मंडळी जमली हा. की जा काय सामान आणूचा इथे हा. प्रत्येकाक नेमून द्यायचा. हा. ह्या तू उचलता तू उचल तुम्ही दरवाजा गावता तुम्ही काय करा. सगळीची कामं अशी केली. कोणाकोणा कोणी बोलायचं ना. हां हय येईपर्यंत मागे बघायचा आणि कोणाकोणा बोलायचा नाही. असं हय येऊन ढोल वाजणार तेव्हा बोलणार. बोलणार. हां आणि मग येताना मंदिरात झाप लावतात जाताना आणि मग निघतास तुम्ही. हा, मग जेव्हा प्रत्येकाक नेमून देतो. हा. तू बॉल धाप बांधायचा. हां हां तू काय घ्यायचा. हा. कोणी ढोल घ्यायचे कोणी काय घ्यायचा तर सगळ्याकडे नेमून देतो. मग गाव फुटायच्या रात्री तुम्ही मंदिरात सगळे असता. हा मंदिरात सगळे टोटल जेवढे असतात तेवढे. 3-4च्या मनात देव घेऊन येतो. यावर्षी लवकर आलेली 2:30 वाजता आणलेली. हां. मग आणि पूर्वी कसा होय की मशालीच्या उजेडात किंवा उजेड याच्यात बिजेड काय बत्ती नाही बित्ती काय नाही. डायरेक्ट अंधारासूनच चालायचा. अरे बापरे वा बॅटरीवर यायचा. वा वा छान. आणि हां हां देव घेणारो असताना त्याला
दाखवीत चालायचं. वाटेत चलत राहायचं. येता नाही त्याच्यासाठी तुम्ही लवकर येता. अच्छा. आणि नंतर गाव साधारण आता तुम्ही सकाळी आता पहाटे येईलास, मग त्या दिवशी गाव किती वाजेपर्यंत खाली? 2-3 पर्यंत खाली होतं सगळं. पर्यंत खाली होतं. आणि एकंदरीत ही परंपरा काय आहे? आपल्या बऱ्याच आता आजूबाजूच्या गावात ह्या होता काय गावपळणी होतं, मग आपल्या गावपळणीची खासियत आता 3 वर्षांनी होता. 3 वर्षांनी आणि देवपळण चौथं. हा, अशी आमची परंपरा. या गावपळणीची तारीख कशी काय ठरवली जाता? देवाच्या हुकमावर अडचणी आपण शोधतो. हा. किती दिवस आहेत, काय दिवस मोजून हा देवाक आम्ही कौल लावतो. हा देव हुकूम दिल्यान की अडचणी शोधून परत मेळ म्हणजे देवळाकडे आम्ही गावात जमवतो हा आणि आम्ही विचार करतो बा असे दिवस आहेत, कधीचे दिवस आम्ही बाहेर पडत ठरवूया. देव आम्हाला आठवण करून देणार. हा माझी 3 साली मर्याद म्हणून डाळप सौरी आमची होता. डाळपसारी म्हणून एक 5 दिवसाचा कार्यक्रम हो असतो. बघितलं आपल्या हा. सगळ्या लोकांनी तो बरेच कार्य- बघितलं. शेवटच्या दिवशी ज्यावेळी मांडावर येणार हा. त्यावेळी हे पूर्ण झालेलं असेल ना तर देव आठवण करून देणार हा की माझी 3 साली मर्यादा. मग जमलेले जे कोण असतील त्यांनी त्याला होय किंवा नाही हे देवाला सांगायचंय. हा हा आणि ते मग सांगितल्यानंतर देव आपला निर्णय सांगणार. मग ते पाषाणाचा कसा पाषाणाचा हुकूम घ्या वगैरे ते नंतरच्या गोष्टी असतात. अच्छा. तुमचं आता वय किती आहे साधारण अंदाज? 90 ना 88 88. वा. आणि ह्या गावपळणीची खासियत आहे की आता गावात राहतात ते काय देवाबरोबर किंवा वेशी बाहेर असतातच, पण चाकरमानी मुंबईतले आपले गावचे ग्रामस्थ असतात ते प्लस त्यांचे मित्रमंडळी हा सगळा अनुभव गावात येतात. म्हणजे मजा पाऊस घेऊ असतात हा. ना, ते येतातच हा हा देवपळीसाठी किंवा अशी आपली ही देवपळणी इतर गावात जास्त कुठे नाही. हा. एक आचरा चिंदर सोडलं ना, आचरा आचरा चिंध्याची चिंदर आणि वायगणी. वांगणी, वांगणी बाकी इतर कुठेच नाही. पण आचऱ्याची कशी आहे? आचऱ्या जो देव जाणार नाही. देव जात नाही. हो गाव हो पण, हो ते गाव जातं. गाव जातं. आता चिंदरची कशी आहे? गाव पहिलं जातं, हा पण गावात भरल्यानंतर मग देव जातात त्यांचे. हा बरोबर. पण आमची कशी आहे? आम्ही देवासहित सहित गाव जातं. गाव जातो. देवाचं म्हणून येतं आमची देवाचंच ही जातं. देवपळ. पूर्ण गाव आमचं निर्मनुष्य. साधारण ह्या किती वस्ती लोकवस्ती किती काउंटिंग जर झाली तर अंदाज सांगितलं. अंदाज एक 2000 पर्यंत गाव ॲट अ टाइम खाली होता. 1653 लोक म्हणजे ग्रामपंचायतीत नोंद असतात. मग 1653 म्हणजे 1500 लोक ॲटलिस्ट वन टाइम आपले गाव सोडून बाहेर असतात. छान. मग आता गाव भरण्याचं हुकूम कसं काय घेतलं जातं? तो हैसर आपण बसणार हा तिसऱ्या दिवशी. त्याची टायमिंग असतं, म्हणजे 10 वाजता. हा हा 10 वाजता आमचं गावकर बसणार आणि गाडी गावकर आणि ते देवा प्रसाद चढवणार म्हणजे कौल. हा तांदळाचे कौल लागतात. गाडी गावकर आमची विनंती करणार गाव भरण्याची. तुझा हुकूम हा काय. हा मग तो देवान हुकूम दिल्यानंतर मग उजव्या बाजूचं पडलो हा. तर हो, हा. डाव्या बाजूला पडलं तर नाही. मग एक दिवस वाढलं. नाही मग अडचणी काय हा. त्या नाही म्हणतोस काय तर विचारायचं. नंतर 1 वर्ष तुझा वाढला म्हणूनच तू नाही एक म्हणतच की. ना हा होय म्हटलं तर त्यावेळाच निर्णय. आता मी परत तुका पूजेचा डोरा उद्या अच्छा. ठरलेल्या टायमात 1 दिवस रात भरतो आणि नेतो तर हो वा छान. कराच सगळं त्याच्या हुकमाना. चाय असं त्याच्या हुकमाच्या बाहेर काय नाही. भारी. मी आता आहे कालावलीचं जे ब्रिज आहे म्हणजे मालवण साईडला जाताना लेफ्ट साईडला आणि लेफ्ट साईडला उतरून उजव्या बाजूला हे सगळे लोक झोपड्या काढून राहतात. आणि आत्ताच मी बघितलं ना तर काही फॅमिली आहेत ते अगदी मुंबईवरून इकडे हे अनुभवण्यासाठी गावात येतात. गावातलं सुशेगात जीवन या 3 दिवसात अनुभवत असतात. तुम्हाला दाखवतो सगळे मजा मस्ती एन्जॉय या 3 दिवसात करत असतात. हे बघा अशा पद्धतीने राहुट्या काढून सगळेजण राहतात. 3 दिवस 3 रात्रीसाठी संपूर्ण कुटुंब आजूबाजूच्या वाडीतले सगळी लोक इकडे राहतात. आता हे सगळे आपले मित्रमंडळी सगळे ओळखीचे असतात. आता हे गावातले किती जण आहात? गावातले 1 2 आणि 3 गावातले 3 बाकी सगळे हे मुंबईवाले असतात. आपल्या गावचं उत्सव आपल्या गावचं परंपरा जपण्यासाठी हे लोक मुंबईतून इकडे गावात येतात आणि खूप छान. या 3 दिवसात आणि 3 रात्रीत तुम्ही काय काय एन्जॉय करतास म्हणजे कसं काय तुमचं हे असतं दिवसाचं रुटीन कसं असतं तर सांगा बघा.
रुटीन सगळं उठायचा, नाश्ता करायचा, सगळे एकत्र करणार, सगळे नाश्ता एकत्र देतात. हा. त्याप्रमाणे आता बाजूने बोलवलं हा. त्याच्याकडे करणार, कोणी पुरणपोळी करणार, हा. कोण कांदेपोळी करणार, कोणी अजून काही नाश्ता पोळी करणार, घावणे करणार. घावणे करणार. ते केल्यानंतर मग सर्वांना देणार आणि नंतर 10 वाजता थोडे आंघोळीला जाणार नागदरीच्या ठिकाणी. आणि आता तिकडे क्रिकेट सगळे खेळायला एकत्र जाणार आम्ही. करणार. घराचं पाणी असतं तिथे आंघोळीला जातो. ओके आणि म्हणजे पण आम्ही तिकडे वाडीत म्हणजे जात नाही, खेळणं आमच्या करतो घरी तो. जात नाही. घरी नाही का हा मग 3 दिवस फक्त एन्जॉय, कामाचं टेन्शन नाही, कसला काय नाही काय नाही. अजिबात टेन्शन नाही. जेवायचं, खावायचं, खेळायचं, फिरायचं. हा. मजा- इकडे यायच्या इकडे. मजा फक्त मस्ती टेन्शन करा. फक्त लेडीज लोकांना फक्त जेवण बनवायचं हा. ते टेन्शन. ते टेन्शन. पुरुषांका टेन्शन नाही. टेन्शन काय. आता संध्याकाळी मच्छी पकडायला वर जाणार, कुर्ल्या वगैरे मिळतात का आणि बघणार. टाइमपास साठी म्हणून आम्ही संध्याकाळ रात्री पत्ते खेळतो. पत्ते पत्ते का खेळायला. मग आता कसा होता की आताच्या ह्याच्यात जर लाईट नसत तर म्हणजे जीव कासावीस होता. मग होय आता मेणबत्ती आणि हे चार्जिंगचे बल्ब. पूर्वी काय दिवे असायचे, आता काय बल्ब झाले. बल्ब झाले. भारी छान. आणि आमची आचरेची गावपळण होता ती कशी, तोफेचे इशारा झाल्यानंतर होता ना. तुमची थोडी वेगळी पद्धत आमचे असेल. कौलं पहिले 3 वर्ष 3-3:30 वाजता देव बाहेर पडतं, पहाटे 3 वाजता. आणि त्याच्यानंतर जे गावातले गावकरी असतात, ग्रामस्थ असतात, ते हे होतात. मग 4 किती वाजेपर्यंत खाली होतात? आमच्याकडे गावकऱ्याने सांगितलं असतं 3 वाजेपर्यंत तुम्ही गाव पूर्ण खाली करायचं. हा म्हणजे पण राहायचं ना. ज्या दिवशी देव बाहेर पडतं ना त्या दिवशी, म्हणजे आजचा दिवस पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी देव काहीतरी 3-3:30 ला निघाले काय हा शांताईने न बोलता असे वाहून गेलेत. आणि तिथे मला सांगितलं की तुम्ही लोकांनी सर्वांनी गाव उद्या 3 वाजता सोडायचं. हा आणि पोलीस स्टेशन पासून सगळ्यांना आम्ही कळवलेलं असतं की असं असं आम्ही चाललेत गाव. मग 3 दिवस शाळा बंद, शाळा बंद, ग्रामपंचायत सगळं- बंद, सगळं. आता दुकानं बंद. स्वामींचा मठ असा तो पण बंद, दुकान सगळा बंद. बंद. छान, खूप छान. आपल्या या कोकणात अशी परंपरा असतात की आजपर्यंत ते छानपैकी जपले जातात. आणि बरेचसे आता हे जर 3-4 माणूस जर सोडले तर सगळे चाकरमानी असतात. हे गावच्याच असतात. हे आमच्या जेवण तुमच्यावर जास्त प्रेशर असतं यांचा, या सगळ्यांचं जेवण वगैरे बनवणं. कसं वाटतं म्हणजे आता ते कसं असतं, आपण काय कायम घरातच राहतो, पण हे 3 दिवस 3 रात्री एक जंगलात राहणं आणि काय म्हणजे मजा काय करतात? म्हणजे काय म्हणजे पोहे करतो, इडली करणार, घावणे करणार. मग घराकडे असतो तेव्हा कसं आपल्या फॅमिली पुरतात, घरापुरतीच आता हे असतात. सगळी आता family आहे ना आता हा अशी. सगळे असतात तर मग मुंबईचं वाटून गाडी खाणे, वाटून एकमेकांका खाणे. वाटणे, हे प्रकार असतात. वा, तुमचा तर वय किती आहे की किती आहे? नाही, साधारण किती डाळ सॉरी हे गावपळण आहे तुझी, काय आठवता? नाही तुझी किती डाळ सर, किती वेळा अशी बाहेर येईलस? बरोबर, 20-25 झाले. हो सर माझा जन्म झाला या महिन्यात आणि देवपळणीला म्हणजे पहिलो जन्म आणि 58 मध्ये हा म्हणजे तुमची पहिलो जन्म आणि डाळप सॉरी एकाच वर्षात दिलेले. वा, म्हणजे 5-2 फेब्रुवारी महिन्यात हा 5-2-58 म्हणजे फेब्रुवारी त्याच्या अगोदरपासून चालू आहे. म्हणजे जन्मलास तेव्हा पळालास. इथेच आलेलो आम्ही अच्छा, वा. कोणपाटातून घेऊन आता झोळी झोळी होती नाही, सांगितलं आता केव्हा? आता वय किती आहे तुमचं? 68. 68 असं. वा. आपल्याकडे आता ही जी रावटी आहे ना ती बघूया. प्रकाश आपलो मित्र असा त्याचा असा त्याने काय तयारी करून ठेवलं ना ती बघा. संध्याकाळच्या माशांची व्यवस्था, मासे गरव जाऊचे असत. गावतात रे का बारके? हो, वा. याची तयारी आणि झोपडी कशी बांधलेली आहे ती बघा. हे बघा, ह्या सगळ्या फक्त लाकडा ही. हा, हे जेवणाची सगळी भांडी वगैरे, पाणी वगैरे भरून ठेवल्याने असा. आणि पूर्वी जेवणा चुलीवर व्हायची, आता काय गॅस असत त्याच्यामुळे काय खय नेऊ शकतात अशी ही व्यवस्था इकडची जेवणाची केलेली असा. ही झोपण्यासाठी आणि ही बाहेरची पडवी, काका आराम करतात. चला आता हय जाऊया, हय बघूया. आता आमचे कमी झाली झोपडी हो आता. हा, आता कोण येऊ बघणार नाही. हा, ही बघा, ही इकडची व्यवस्था असं. बेडरूम बेडरूम आहे, बेडरूम स्पेशल बेडरूम बरोबर. बेडरूम किचन किचन. हो, मग ह्या काय ते सारवला बिरवलास कधी? ह्या
झाले 4 दिवस म्हणजे देव जेव्हा डाळपासून मांडणार जातात की ना, तेव्हा पहिल्यांदा सांगतात ना, फक्त दिवस ठरायचं ठरवलं, मग आम्ही इकडे तयारी लागतो. दिवस कसं मेळ होता मेळा होता, पाशाना कौल लावतात नि मग दिवस- हा. मंदिरात गेले की असं मेळ होता हा. मंदिरात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी का मेळ्यात ठरवतात तारीख. ओके हा. ताच म्हटलं म्हणजे कारण एवढी तयारी देव करून मांडायला गेलो की ना, काय 3 साली मर्यादा सांगता, हा हा फक्त दिवस ठरायत नाही. मग ते देवाने सांगल्यान की ना, काय मग आम्ही त्या कामगिरी चालू करतो. ओके हे बघा, ह्यो बाथरूमाची व्यवस्था अशी लेडीज साठी केलेली आहे. जेंट्स काय सगळे काय उघड्यावर आंघोळ वगैरे करू शकतात. आणि हे बघा इकडे वारो पण छान येतं, भारी एक नंबर. पाण्यासाठी असं बोट दाखवतो काय तिकडे जरा पाण्यासाठी त्या जंगलात जायला लागतं असं दाखवतोय. हा पाणी मात्र लांबसून आणूचा लागेल. तिथे पाणी आतमध्ये नागजरा थंय पाणी आणून थंय जावचं लागतं आमका. बापरे, कळशे घेऊन जायचे कळशे घेऊन जातो. सकाळी एकदम सगळ्यांनी जायचं. सकाळी आंघोळ करू पण थंयच, हा हा संध्याकाळी पण आपलं आंघोळ करू कोणाला जातो थंयसर. अरे वा मस्त. नागजरा थंयचं पाणी गावतं, झऱ्याचं पाणी आहे. पाणी चांगलं हा? आता पुढे जाऊया. काकी चाय पिता छान म्हणजे व्यवस्था इतकी भारी आहे ना. इकडे बेडरूम केलेलं आहे, इकडे किचन. म्हणजे आमका जर कोण झालं 3-4 दिवस काय 8 दिवस राहा तर राहू शकतो. भारी वाटत एक नंबर छान. माझ्या रिक्षाचो काढ रिक्षावाले याची रिक्षा तुम्ही रिक्षा आणला हे मुंबईसून पळा नेले. मगाशी तर आज आम्ही विचार करतो म्हटलं रिक्षा खैसून आणला म्हणजे वाट व्हिडिओ काढे रिक्षा घेऊन दिला सांग कसं सांग जरा त्यांना. आम्ही पण करतोय. किती तास लागले? 15 तास 15 तास खास देवपणीसाठी रिक्षा घेऊन दिला मुंबईवरून खास देवपणीसाठी. मुंबईवरून गावाला आला देवपणीसाठी खास 15 तास लागले मुंबईवरून यायला गावी. भारी म्हणजे मेन सांगूचा म्हणजे तुम्ही मुंबईसून पळाला आज. वा मजा करू पाणी देवपण अशी आहे की मस्त गावी मस्त एन्जॉय करायचं. जरा एन्जॉय करण्यासारखं. पोपटीकडे नाही असं पाडो असा पार्क मस्त घेऊन येले. आणि सगळ्याच घेऊन यायचं लागतं आतमध्ये जाऊन घेऊन यायची लागतं. मांजरा कुत्रे कोंबडी सगळं असा दे. हे बघा ही सगळी चटई वगैरे घालून व्यवस्थित तयारी करून ठेवलेली असा. आणि इकडे जेवणाची व्यवस्था. हा सगळी जेवणाची व्यवस्था. वाव आजी आजी असा. तुझं वय काय आता? आता लक्षात लक्षात नाही. 80च्या आसपास असू शकता. भारी. चला आता नेक्स्ट झोपडी. खूप म्हणजे प्रत्येकांना डिझाईन वेगवेगळी करून ह्या बांधलेला असा घरा बांधलेली असं. ह्या नाही काय ते का आर्किटेक्ट वगैरे काय ना स्वतःच्या मर्जीन. हे कसले लव बर्ड कोकाटे हे पण घेऊन दिले. ही सगळी व्यवस्था इकडची बघा. म्हणजे आपल्याक हव्या तसं हॉल बेडरूम किचन बाथरूम कसं हव्या तसं. पाण्याची व्यवस्था मागे केलेली असं आंघोळीसाठी वगैरे लेडीजसाठी. आणि हे पाण्याची व्यवस्था पाणी तापवण्यासाठी अशी व्यवस्था केलेली. हे बघा ह्या झापाखाली सगळे कोंबडे ठेवलेले असत. पिल्ला असत आणि कोंबडी. चला आज जाऊया. हॉल केवढं बांधले नाही तो बघा आतमध्ये बघा थोडा मोठा छान पैकी. आणि इकडे असा दे ही व्यवस्था. इकडे जेवणाची व्यवस्था केलेली असा. आणि इकडे एक रूम केलेलं असं. आणि पाठीमागे सगळ्यांच्या पाठीमागे सेम कुत्रो पण आमच्या गावात. आणि ही पाण्याची व्यवस्था इकडे केलेली. ते सगळे झोपडे तिकडे असत. काही एक असा बघूया. हा हे बघा पक्षी घेऊन येले. हे लव बर्ड तुमचे ते वरती पोपट असत. आणि हे बेडची व्यवस्था केलेली आहे फ्लाय टाकून झोपूसाठी. आणि तिकडे जेवणाची व्यवस्था. तुम्ही आता किती जण आहात? आम्ही 4-5 जण. ओके अशा पद्धतीची ही व्यवस्था.
मी आता ना मगाशी जो तुम्ही बैल घेऊन जात होते ना मित्र आपले संतोष, पूर्वीची गाव पळण आणि आत्ताची, म्हणजे पूर्वी तुम्ही जांभळीला वगैरे जावा, हिरल्यात वगैरे जावा, तो अनुभव आणि आताचा अनुभव कसं काय? तेव्हाचा म्हणजे कसा जाणं आमचा म्हणजे आमका कुतूलच ना, म्हणजे पळणीक दुसऱ्या गावात जावचा म्हणजे आमका कुतूल, म्हणजे मजा करूची सगळा ह्या आता पण त्या दृष्टीने आम्ही येतो. जरी आमका सामुग्री सगळी नेवची लागली, बैल नेवची लागा नाही ते कोंबडी नेवची, पण तो जो त्याच्यात आनंद हा ना, तो पिशी मारून खंय तरी फिराक जाणं ह्या उपयोग नाही. तो जो मजा मस्ती आणि त्याचा जो आम्ही उपभोग घेतो ना, तो खरो आनंद आमका त्याच्यात. बाकी काय विषय काय नाही की नाही तर बाबा पिशेत कपडे भरले ह्या पाहुण्याकडे एक दिवस त्या पाहुण्या ह्याच्यात अर्थ नाही. देवपण गावपण जी असता ना ती उपभोग योग होईल. आणि मेन म्हणजे चाकरमाने पण बरेचसे येतात. आता आम्ही ब्रिजच्या खाली गेले तर किती जण इले मुंबईसून खास सडीवाडीतले उत्साही पोरगे आहेत ते सगळे तरुण वर्ग असतात, तो सगळे जेवढी कार्य होतात आपल्या गावची जे रूढी परंपरा जेवढी कार्य असतात देवासंदर्भात असो किंवा वैयक्तिक असो, पण त्याच्या वाडीवर चांगले माणसं असतात आणि ते सगळे लोक वगैरे येतात चांगले. आणि सगळे म्हणजे आपले पाळीव प्राणी गुरा डोरा सगळे कोंबडी कुत्री मांजरा सगळ्याच घेऊन जायचं लागतं. त्यांना उपाशी खाय ठेवायचा उपाशी खायचा तिकडे ह्याच्या शेंडीमध्ये ठेवलेली अशी ही सगळी परंपरा असतात आपल्या कोकणात, हे आजही जपले जातात. जपाकच आहे, कारण ज्याचा आम्ही आधिपत्याखाली राहतो, म्हणजे आमचा जो आशीर्वाद त्यांचा त्याच्या शब्दा पुढे आमचा काय नाही. बरोबर, कारण रोजीरोटी तो देता ना, मग त्याच्यासाठी त्या शब्दासाठी आमका जावकच आहे बाय, काही असं नाही. छान, ओके, धन्यवाद. तुम्ही आम्ही ज्या याच्या सडेवाडीत मुक्कामाक असतो ते येऊन आमची भेट दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप पेडणेकर कुटुंबी आमचे खूप म्हणजे आभार मानतो. धन्यवाद. आपुलकीन तू माका येलं भेटाक बरं वाटलं, समाधान वाटलं. थँक्यू. बस. आणि बुधवारी जेवगे होय चिकन विकन बनवूया. आता संतोष दादाच्या फॅमिलीतली सगळी 9 माणसं इकडे आहेत. ही सगळी गावात असते की मुंबईवाली? सगळे गावात. ही आमची एक नंबर आई सासूबाई आमची, ही आमची बायको, ही भावजय, ओके, भाऊ, आमचं पुतण्यो, ह्यो पण आमचा पुतण्यो होता पोलीस पाटलांचा आमच्या युट्यूबर असा. होय. आणि कोकण कॅप्चर युट्यूब चॅनल चालू केले ते बाबा माझे. बाबांचा आता 86 वर्ष. हे सगळे त्यांचे हे असत आणि त्यांनी सगळा उपभोग घेतलेला आहे सगळ्या कलेत. पण आता म्हणजे गावपळण म्हण किंवा देवपळण म्हण, जेंट्स लोक मजा मारतात. हो, पण ह्या बाई माणसांका फार नाही ना. ते पण आम्ही त्यांना पण सांगितलं तुम्ही पण एन्जॉय करा, म्हणजे त्यांचा ताच करूचा शेवटी जेवण करूचा कपडे धुवचे, परत जेवण करूचा कपडे धुवचे. इलेल्या माणसाचं उडबस करून हे करतात ना, त्याच्यात ते समाधान मानतात. भारी की आपल्या बिराडात कोणतरी येऊन भेटायला जाता ह्याच्यात मोठा समाधान. तर मित्रांनो, आपल्या या कोकणामध्ये अशा अनेक परंपरा आहेत, अनेक रूढी आहेत, ज्या आजही त्याच आपुलकीने त्याच देवाच्या आशीर्वादाने जपल्या जातात. निसर्गाला कोणतीही हानी न पोचवता निसर्गासाठी 2 ते 3 दिवस अगदी खुली मोकळीक करून दिली जाते. पूर्वीच्या काळी असं व्हायचं की साथीचे रोग यायचे आणि त्या साथीच्या रोगात बरेचसे जण मरण पावायचे. त्यानिमित्ताने का होईना गाव निर्जंतुकीकरणासाठी मोकळे करून द्यायचे. पण ही नैसर्गिक परंपरा आहे ती आजही आपल्या कोकणात अशा प्रकारे काही ठराविक गावांमध्ये जपल्या जातात. आपल्या आचऱ्याची गावपळण जी आहे त्याच्यात 8 ते 10 हजार ग्रामस्थ आहेत ते ॲट अ टाईम खाली होतात. इकडची थोडी कमी आहेत, म्हणजे साधारण 1500-1600 लोक खाली होतात. त्याचप्रमाणे हे अनुभवण्यासाठी मुंबईहून आपले ग्रामस्थ आहेत, त्यांचे मित्रमंडळी हे सर्वजण गावी येतात एक सुख अनुभवण्यासाठी, या सुशेगात जीवनाचा आनंद घेण्यासाठी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळालं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा. कळवा. धन्यवाद.